शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। मतदारसंघामध्ये लोकांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकरांची भूमिका, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललेलो नाही। ओमराजेंची प्रतिक्रिया। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यामुळे ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधूक वाढली। ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला, त्यांना सोबत राहायचं असल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील। अनिल देसाईंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा। कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा। शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेत। एकनाथ शिंदेंची माहिती। निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टामध्ये दाद मागणार। कलियुग आहे, ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्यांच्या अभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी दोषमुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असल्यास खटला दाखल करता येईल। कोर्टाचं निरीक्षण। फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार। सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमानं काम करा। धाराशिव मतदारसंघ संदर्भातील बैठकीत उद्धव ठाकरेंचे आदेश। संसदीय दलाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 खासदारांना नोटिसा। 24 तासात खुलासा करण्याच्या सूचना। व्हीप न पाहिल्यामुळे कारणे दाखवा नोटीस। अमित शहांच्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदेंना फोन। शिंदेंनी बाजूला जाऊन फोन अटेंड केला। हा महत्वाचा फोन नक्कीच कुणाचा? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। आता कोणताही गट उरला नाही, शिवसेना एकच। कोल्हापुरातील सभेत अमित शहांचं वक्तव्य। शहांकडून शिंदेंचा शिवसेना अध्यक्ष असा उल्लेख। शिंदेंनी शहांच्या वक्तव्यावर हात जोडले। आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचं मोठं विधान। वर्षभरात काहीही होऊ शकतं, खासदार भाजपात का गेले नाहीत? राज ठाकरेंचा सवाल। राज्यात दुष्काळासारखी स्थिती, पण राजकारणी आमदार खासदार फोडण्यात व्यस्त। ठाकरेंच्या खासदार फुटीवर राज ठाकरेंचं भाष्य। जनतेच्या मतांना काहीच किंमत नसल्याचं वक्तव्य। जैनांचे काही मुनी भाजपच्या नादी लागून राजकारण करू पाहतायत। मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का? राज ठाकरेंचा निलेशचंद्र मुनींना इशारा। तर तुमच्या मनगटात किती दम हे जनतेला माहिती। जैन मुनींचं प्रत्युत्तर। नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीमधील परीक्षा केंद्र। अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य। परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची शक्यता। उद्या देशभरात नीट पुनर्परीक्षा होणार। बेस्टच्या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीस। मेसा अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटीस। तात्काळ कामावर रुजू होण्याच्या सूचना। पुण्याच्या आंबील ओढ्याजवळील पाईपलाईन लीक। हजारो लिटर पाणी वाया। एकीकडे पाणी टंचाईमुळे दिवसाआड पाणी, तर दुसरीकडे पाणी गळतीकडे मात्र पालिकेचं दुर्लक्ष। चांदवड नगरपालिका हद्दीतील पाचड वस्तीवर भीषण पाणी टंचाई। तर इगतपुरीमध्ये आठवड्यातून 3 दिवस होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा कपात। आता 1.5 तासाऐवजी फक्त 1 तास पाणी पुरवठा होईल। दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतर सोडणार नाही। आंदोलकांची आक्रमक भूमिका। पोलिसांनी दिलेली आंदोलनाची वेळ संपली।